आता तुम्ही 1 किलो आणलो आहे की नाही, त्यातला आता किती असेल शिल्लक? 100 ग्राम 150 ग्राम 100 ते 150 ग्राम शिल्लक असेल. म्हणजे आता पण वापरलं किती? 800 ग्राम मधलं 600 ग्राम फक्त वापरले. 5-6 दिवस झाले. 5-6 दिवस झालं वापरत. साहेब आता तुम्ही मिल्क चार्जर वापरलं, बंद पण केलं. अॅनिमल हेल्थ चार्जर जे आहे ते मिल्क चार्जर पेक्षा किती पटीनं बेस्ट रिझल्ट आहे? तुम्हाला काय वाटतं? हे रिझल्ट म्हणजे सर हे टॉनिक आहे थोडक्यात. हा, बसलेल्या गायला एनर्जी येते, ताकद येते आणि उभारते गाय आणि चारा वगैरे खायचं. म्हणजे मरणाच्या दाढीतून बाहेर काढायसाठी राम सर अॅनिमल हेल्थ चार्जर तयारच केलं नसतं. आमचं काही गेलं असतं आता आणि 2,500 रुपये खर्च करून मी खड्ड्यात घातलं असतं. म्हणजे साहेब म्हणजे एवढं जर आता धष्टपुष्ट तर गाय आहे, तुम्ही म्हणता साहेब 700 किलोची गाय आहे, 1 टनाची गाय आहे, एवढी धष्टपुष्ट गाय आहे. जर त्या लंपी सारखा ते व्हायरस म्हणजे सर कोरोना असल्यासारखं एकदा आलं की जात नाही ती. म्हणजे कोरोनामध्ये पण जे माणसं वाचली ती माणसं कोण वाचली माहितीये का? ज्यांनी ह्युमिडिटी पॉवर ज्याची वाढवली, ज्यांनी पौष्टिक अन्न खाल्लं त्यांचंच फक्त ते जिवंत राहिली. ज्यांनी रेमडेसी घेतल्या, त्याच्यामुळेच वाढतं. ज्यांनी रेमडेसी घेतली ती त्यांची काय परिस्थिती झाली कोरोनामध्ये? गेले. म्हणजे त्यांनी लाख रुपये खर्च करून सुद्धा त्यांचा मृत्यू झाला. आणि म्हणजे तसं हे जडीबुटी म्हणजे काय केलं राम सरांनी? जी जडीबुटी आहे म्हणजे जे पौष्टिक अन्नद्रव्य आहे ती ह्यातून दिली. हे संजीवनी बघा माझ्या तत्व जनावरांचं संजीवनी जीव जाऊ देत नाही. साहेबांनी पण त्या दिवशी बोलले, मी पण बोलतो ठामपणे कुठल्याही कोर्टात मी विषयाने सांगू शकतो. ज्यात रिझल्ट आहे संजीवनी आहे, जनावर दगू शकत नाही, दगावू शकत नाही, एवढी गॅरंटी तुम्हाला. आणि तुम्ही ही मरणाच्या दाढीतून बाहेर काढलेलं आहे, त्यामुळे तुम्हाला हे रिझल्ट आलं.